देवाच्या प्रियमंडळी शालोम. स्वागत आहे आपलं द लिव्हिंग वर्ड विथ डॉक्टर ज्ञानेश्वर सोहळकर या एका आध्यात्मिक प्रबोधनपर कार्यक्रमात. या विशेष दुःख समयात, या पर्वात आपण विचार करीत आहोत वधस्तंभाच्या वाटेवर. या प्रवचन मालिकेद्वारे आज आपण यातील दुसऱ्या भागाकडे आज पदार्पण करीत आहोत आणि त्यावर चिंतन करणार आहोत. अर्थात आजचा विषय आहे रुमाल. थोडंसं वेगळे पण आहे, परंतु मला खात्री आहे यावर आपण ज्याप्रमाणे चिंतन करू त्यानुसार आपल्याला या विषयाचं आकलन होणार आहे. वधस्तंभाच्या वाटेवर 2021 वर्षापूर्वीचा हा प्रवास, याचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे? हा प्रश्न कदाचित आपल्याला निश्चितच मनात येऊ शकतो. पण खरं सांगू, ख्रिस्ताने 2021 वर्षापूर्वी केलेला हा वधस्तंभाच्या दिशेचा प्रवास आपल्या जीवनाकरता अत्यंत मौल्यवान आहे. कारण हा साधा प्रवास नव्हता, हा एक दैवी प्रवास होता आणि या प्रवासावर आपलं जीवन अवलंबून आहे. आणि खरं सांगू, या प्रवासात आपण एकटे नाही, आपण एकटे चालणार नाही आहोत. आपल्याबरोबर साक्षात ख्रिस्त आणि पवित्र आत्मा आपल्याबरोबर असणार आहे, हे ध्यानात घ्या. हा नुसता प्रवास नाही आहे, ही एक स्मरण यात्रा आहे. आणि विशेष रीतीनं आपण या प्रवासात मार्गक्रमण करत असताना आपण प्रेक्षक म्हणून जाणार नाही, आपण एक प्रवचनकार म्हणून यात सहभाग घेणार नाही, एक धार्मिक व्यक्ती म्हणून यामध्ये सहभाग घेणार नाही, किंवा ख्रिस्ताला सहानुभूती दाखवण्याकरता, अश्रू ढाळण्याकरता आम्ही या प्रवासात जाणार नाही. कारण आपण अश्रू ढाळू नये हे ख्रिस्ताने साक्षात त्यावेळेस देखील सांगितलं होतं. ही एक आत्मचिंतनाची यात्रा असणार आहे. आपण अभ्यास, त्यावर काहीतरी विशेष शिकण्याकरता म्हणून जातो अशातला भाग नाही आहे. तर या प्रवासात आपण आपल्या पापाचं ओझं घेऊन त्या वधस्तंभाच्या दिशेने जाणार आहोत. मला आठवतं एक जुनं गाणं, बांधुनी पापाची मोळी टाकूया क्रूसाजवळी. तेच आज आपल्याला करायचं आहे. या दुःख सहन पर्वात जे काही घडलं, जी काही विधानं ख्रिस्तानं केलीत, ती अत्यंत महत्त्वाची आहेत आणि म्हणून त्यावर आपण चिंतन करणार आहोत. हे अत्यंत मोलाचं ठरणार आहे. जवळपास 30% शुभवर्तमानकारांचा वृत्तांत हा ख्रिस्ताच्या दुःख सहनावर आहे. यावरून मंडळी आपल्या ध्यानात येणार आहे की हा चिंतनाचा विषय किती महत्त्वाचा आहे आणि या यात्रेकरता ख्रिस्ताला किंमत मोजावी लागली. आणि ती किंमत होती साक्षात त्याचं रक्त. म्हणून या प्रवासाकडे बघत असताना ते गांभीर्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. ते फार मोलाचं ठरणार आहे. येशू ख्रिस्त साक्षात आम्हा सर्वांना आज म्हणतो आहे, आपण आपला वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरायचं आहे. हा पर्याय नाही आहे, हा ऑप्शन नाही आहे, ही आज्ञा आहे. आणि या प्रवासात आज एक घटना आपलं लक्ष वेधणार आहे. ज्या घटनेकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, ज्या प्रसंगाकडे मी घेऊन जाणार आहे, आणि तो घडलाय कधी माहिती आहे? येशू ख्रिस्ताच्या दुःख समयाच्या आधी, मरणाच्या आदल्या रात्री सायंकाळी अनेक प्रसंग घडले. जवळपास असं सांगतात की 13 घटना त्या दिवशी घडल्या, त्या रात्री घडल्या.
परंतु आज मी तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीकडे घेऊन जाणार आहे, विशिष्ट प्रसंगाकडे मी नेणार आहे. खरं तर हा प्रसंग, ही घटना आपणा सर्वांना परिचयाची आहे. आपण यावर अनेक प्रवचनं देखील ऐकली असतील. आणि त्याचं ही जी घटना आपल्याला बघायला मिळते ती आहे योहान सुवर्तमान याचा 13वा अध्याय 1 ते 20 वचनं, 34 आणि 35 वचनं, आणि लुकाचं सुवर्तमान याचा 22वा अध्याय 24 ते 30 या वचनामध्ये. योहानाने एक फार मार्मिक वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे. योहान 13:17 मध्ये, जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. आजचा आपला चिंतनाचं वचन हेच आहे की जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात, म्हणजे समजणं महत्त्वाचं आहे, आणि तर त्या तुम्ही केल्यात तर तुम्ही आशीर्वादित आहात. दोन गोष्टी, समजणं, त्याप्रमाणे वागणं, आणि हे जर आपण केलं तर आपणाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. चला तर जाऊया त्या प्रसंगाकडे. योहान सुवर्तमानातील अध्याय 17 ते 20 जर तुम्ही घेतले तर याला असं म्हटलं जातं की दिस इज द बुक ऑफ ग्लोरी, किंवा याला बुक ऑफ पॅशन देखील म्हणतात. आणि अध्याय 13 ते 17 पर्यंत जे काही त्या ठिकाणी नमूद केलं आहे ते आहे ख्रिस्ताचं निरोपाचं भाषण. शेवटचे शब्द, शेवटचे वाक्य फार मोलाचे असतात, हे आपण जाणून आहोत. त्या सायंकाळी वलांडनाच्या भोजनाची तयारी झाल्यानंतर, मी सांगितलं 13 घटना घडल्या, पण त्या 13 घटनांवर आपण बोलणार नाही. पहिलं म्हणजे ओलांडनाच्या भोजनाला ते बसलेत. त्यानंतर असं सांगण्यात आलं की त्या ठिकाणी भोजन होत असताना शिष्यांमध्ये वादिवाद निर्माण झाला की कोण मोठा आहे. आणि तो वृत्तांत आपल्याला लुकाचं सुवर्तमान 22व्या अध्यायात बघायला मिळतं. आणि त्यानंतर कदाचित त्या वादिवादाला प्रतिसाद किंवा उत्तर म्हणून ख्रिस्त आपल्या शिष्यांचे पाय धुतो. तोच आहे आज आपला विषय. आणि त्यानंतर मग विश्वासघात करणारा यहुदा निघून जातो, आणि त्यानंतर शेवटचं भोजन याचा वृत्तांत आपल्याला बघायला मिळतोय. परंतु आज त्याकडे आपण जाणार नाहीये. मग असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त उठला भोजन होत असताना. त्याने रुमाल घेतला, कमरेस बांधला, बाह्य वस्त्रे काढून ठेवली, आणि त्याने शिष्यांचे पाय धुतले. ख्रिस्ताच्या शिक्षणाचं वेगळं पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कोण मोठं कोण लहान याचं उत्तर तो शब्दात देऊ शकला असता, पण त्यांनी ते न करता साक्षात कृती करून मोठा कोण आहे, कोण असतो, हे त्या आपल्या शिष्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणून याला बरेच लोक ॲक्टिव्ह पॅराबल म्हणतात, म्हणजे सक्रिय जिवंत असा दाखला या. म्हणून त्याकडे जाणं अत्यंत मोलाचं ठरावं. आजकाल आपल्या बऱ्याच मंडळांमध्ये एकमेकाचे पाय धुणं याविषयी विशेष रीतीनं दिवस असतो, विशेषतः मॉन्डी थर्सडेच्या दिवशी, आणि ते केलं जातं. मी प्रथेच्या विरुद्ध बोलायला या ठिकाणी आलो नाही आहे. पण प्रश्न एकच आहे, तुम्हाला वाटतं फक्त पाय धुणे एवढाच ख्रिस्ताचा उद्देश होता का हो? ख्रिस्ताने आम्हाला सिद्धांत दिले की कित्ता दिला? त्यांनी आम्हाला कित्ता दिलेला आहे, हे एक मॉडेल आम्हाला दिलेलं आहे, हे आपल्याला जाणायचं आहे. ख्रिस्ताने नियम, सिद्धांत, थिओलॉजी कधी शिकवली नाही. त्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून, ज्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टी आहेत,
त्या सर्वसाधारण गोष्टी आहेत त्यावरून शिकवण्याचा प्रयत्न केला. मग तो गव्हाचा दाणा असू दे, पेरणाऱ्याचा दाखला असू दे, आणि या ठिकाणी तर पाय धुणं ही तत्कालीन त्या काळी यहुदी समाजात हे घडत होतं. कारण ज्यावेळेस लोक बाहेर भटकून येत होते, प्रवासातून येत होते, त्यांचं पाय धुण्याकरता त्या ठिकाणी गुलाम असत आणि ते पाय धुली जात असत. म्हणून येशू काही वेगळं करतो अशातला भाग नाही आहे, परंतु ती जे काही ते करत होते, जी त्यांचं सामाजिक शिष्टाचार होता, त्यालाच धरून ख्रिस्त काहीतरी अद्भुत सत्य या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. आणि त्यांनी पाय धुतल्यानंतर आपल्या शिष्याला म्हटले, तुम्हीही एकमेकाचे पाय धुवा. मी विचार करतो की ख्रिस्ताने समजा पाय न धुता नुसतं सांगितलं असतं, आज्ञा दिली असते की आजपासून तुम्ही एकमेकाचे पाय धुवा, शिष्यांनी सरळ केलं असतं नाही. परंतु ते नुसतं त्यांना आज्ञा न देता ते करून ख्रिस्ताने दाखवलं, हे महत्वाचं आहे. आणि करणारा कोण होता? तो साक्षात गुरु आणि प्रभू होता. मग आपण लक्षात घेऊ की ह्या काही जो दाखला आहे कुणाला उद्देशून आहे का? ते मोलाचं आहे. कारण मला काय त्याच्यात मिळणार आहे काय? माझ्यासाठी आहे का? लक्षात घ्या, त्यावेळची वेळ, येशू ख्रिस्त आता पित्याकडे जाणार आहे, वधस्तंभावर मरण पावणार आहे, त्याला मारण्यात येणार आहे. आणि अशा वेळेस मोठ्या धैर्याने येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलतो आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, स्वकीयांवर ज्यांच्यावर त्याचं प्रेम होतं त्यांना द्या. मंडळी, हे कोणासाठी आहे? जे त्याचे स्वतःचे आहेत, जे स्वकीय आहेत, ज्यांच्यावर तो प्रेम करत होता आणि करत राहील, अशा लोकांसाठी हा दाखला आहे. आणि पुढे तर असं म्हटलेलं आहे वचन 8 मध्ये की जे माझे निवडलेले आहेत. मंडळी, ध्यानात घ्या, आजचा हा दाखला, जिवंत दाखला, शिष्यांचे पाय धुणे, हा शिष्यांपुरता मर्यादित नाही आणि नसावा. म्हणून येशू ख्रिस्ताने आजही तो आपल्याला त्या शब्दात सांगतोय की हा दाखला, जे आपणावर तो प्रेम करतो, ज्या आपल्याला त्याने वचनाने शुद्ध केलं आहे, त्यांना निवडलं आहे, त्या सर्वांसाठी हा दाखला आहे. मग थोडंसं आपण बघा वचन 12 मध्ये, 13 योहानाचं शुभवर्तमान 13 अध्याय 12 वचन. येशू ख्रिस्त त्यांना एक प्रश्न विचारतो पाय धुतल्यानंतर, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले का? तुम्हाला काय वाटतं प्रश्नाचं ऐकून? शिष्य म्हणत असेल, काय विचित्र प्रश्न आहे. अरे पाय धुतले तर पाय धुतले, आता काय केलं काय नाही? पायाचा कचरा साफ केला, स्वच्छ केले, याच्यापेक्षा काय केलं? विचित्र प्रश्न वाटला असेल त्यांना. आणि म्हणूनच शिष्यांनी या प्रश्नाला प्रतिसाद दिलेला नाही, कारण त्याला वाटतं उत्तर तर अपेक्षितच आहे. आणि परत हे पण कारण असू शकतं की त्यांना येशू आपले पाय धुईल हे अपेक्षा पण नव्हती. आणि यात काही गूढ असेल, मर्म असेल असे त्यांना वाटायची शक्यता नाही. आणि हे जाणून, त्यांचं अज्ञान जाणून, येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, जे पेत्राला म्हणतो तेच, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. मंडळी, या शब्दाकडे, या विधानाकडे ध्यान द्या. यावरून लक्षात येतं की येशू ख्रिस्त जे काही करत होता याचा अर्थबोध नंतर होणार आहे, म्हणजे वधस्तंभावर दुःख सहन केल्यानंतर होणार आहे. याचा अर्थ हे फक्त पाय धुणं एवढं मर्यादित नव्हतं. आणि त्यावेळेस तो हे पण म्हणतो वचन 21 मध्ये, जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा,
की मी तो आहे. येशू ख्रिस्त त्यांना सांगतोय की जे मी काही करतो आहे मी तो आहे, म्हणजे मसीहा आहे, देव आहे. जो मसीहा यशया 53 मध्ये वर्णन केलेला, तुमच्यासाठी मरण पावणारा, दुःख सहन करणारा तो मी आहे, यावर तुमचा विश्वास बसेल. आणि मग वचन 17 मध्ये म्हटलं आहे, तर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य, आशीर्वादित आहात. मंडळी, मला आज तुम्हाला या वचनाकडेच न्यायचं आहे. काय समजायचंय आम्ही, काय करायचंय आम्ही. 2 गोष्टी आहेत आणि त्या 2 गोष्टी अत्यंत सविस्तर ख्रिस्ताने या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेल्या आहे. आणि हे समजणं आणि करणं हे आपल्या आशीर्वादाला कारण ठरणार आहे असं म्हटलेलं आहे. कधी कधी आपल्याला भरपूर समजतं, भरपूर माहित आहे, परंतु त्याप्रमाणे आपण वागत नाही. समजणं आणि करणं, ज्ञान आणि त्याच्या दृष्टीने क्रिया करणं हे अत्यंत मोलाचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही आशीर्वादित व्हाल, हा शब्द जो मत्ते 5 मध्ये आहे. आशीर्वाद म्हणजे पैसा, अडका, संपत्ती, धन याविषयी नाहीये. या आतला आशीर्वादाची मनाची शांती आहे. या आशीर्वादाला जर मूळ शब्दाचा अर्थ बघितला तर फेवर फ्रॉम गॉड, देवाबरोबरचं जीवन, त्याला आशीर्वाद म्हणतात. आणि ते जीवन तुम्हाला मिळेल असं ख्रिस्त म्हणतो आहे. आणि त्याला शब्द जो पेत्राबरोबर त्याने म्हटलं की तुला माझ्याबरोबर वाटा नाही, वाटा किंवा पोर्शन याचा शब्द, या शब्दाचा अर्थ आहे हेरिटेज, देवाबरोबरचं जीवन. तो वारसा तुला मिळेल किंवा मिळणार नाही, तो शब्द आहे. मग आता आपला प्रश्न आहे की कोणत्या त्या गोष्टी आहे की ज्या मी समजल्या पाहिजे. काय समजायचं आम्हाला, येशू ख्रिस्त आम्हाला काय समजावं म्हणून आमच्याकडे प्रयत्न करतो आहे. या शास्त्र भागाचं, येशू ख्रिस्तांनी धुतलेले पाय, ख्रिश्चनचे पाय, या शास्त्र भागाचे जवळपास 11 स्पष्टीकरण आहे असं एका पुस्तकात मी वाचलं. अर्थात 11 स्पष्टीकरण योग्य आहे की अयोग्य आहे हा माझा मुद्दा नाही, परंतु 2 स्पष्टीकरण, ज्या 2 दृष्टिकोनातून याकडे बघायची गरज आहे, त्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. यामध्ये समजणं आणि करणं, तुम्हाला एक वाक्य, एक वचन मला सांगायला पाहिजे. मत्त्याचं शुभवर्तमान 20वा अध्याय 28वे वचन. हे विधान फार मोलाचं आहे ख्रिस्त समजायचं असेल तर. मत्ते 20:28 काय म्हणतंय, येशू ख्रिस्त आपलं या जगात येण्याचा उद्देश सांगतोय. तो म्हणतोय की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, ध्यानात घ्या, तो सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास. आणि दुसरं कारण आहे, पुष्कळांच्या खंडणीसाठी प्राण अर्पण करण्यास आला आहे. 2 प्रयोजन आहेत, 2 उद्देश आहे ख्रिस्ताचे या जगात येण्याकरता. आणि साक्षात या 13वा अध्यायात ते दोन्हीही उद्देश ख्रिस्त पूर्ण करत आहे. पहिला, मी सेवा करावयास. सेवा हा शब्द फार मोलाचा आहे. टू मिनिस्टर, तुम्हाला माहिती आहे हा मिनिस्टर शब्द. मिनिस्टर म्हणजे आपल्याला फार मोठा माणूस वाटतो, पण मिनिस्टर या शब्दाचा अर्थ आहे सेवक. आणि तो म्हणतो की मी सेवा कराव्यास आलो. सेवा करायचा डायकोनी हा शब्द आहे आणि तो 37 वेळा नव्या करारात आलेला आहे. याचा अर्थ म्हणजे एखाद्याला मदत करणं, एखाद्याची गरज पुरवणं, एखाद्याचे काही प्रश्न समस्या असतील त्या सोडवणं, एखाद्याची जी काही त्याच्या जीवनाकरता जे योग्य ते त्याला पुरवणं, म्हणजे सेवा करणं. ख्रिस्ताने सेवा केली का हो? ख्रिस्ताने चमत्कार केलेत, ख्रिस्ताने प्रेम दाखवलं,
ख्रिस्ताने कळवळा व्यक्त केला, ख्रिस्ताने क्षमा केली, ही आहे सेवा, ज्यामध्ये कृती अपेक्षित आहे. आणि त्याविषयी आपण परत पुढे बघणार आहोत. आणि दुसरं प्रयोजन, पुष्कळांसाठी खंडणी म्हणून प्राण अर्पण. खंडणी कशासाठी हो? पापापासून सुटका करण्याकरता, रक्त ओतणं, त्याकरता तो या जगात आला. 13व्या अध्यायात या दोन गोष्टी दृष्टिकोनातून बघणार आहोत. येशू ख्रिस्त दोन्ही गोष्टी या अध्यायात शिष्यांचे पाय धुवून पूर्ण करत आहे. पण त्याकडे आपण जाणून घेऊ की पाय धुण्याचं कारण काय. काय असं येशू ख्रिस्ताला वाटलं? त्यांनी जर सांगितलं असतं वल्हांड्याच्या भोजनाची तयारी करा आणि पाय पुसण्याकरता, स्वच्छ करण्याकरता एका व्यक्तीची अरेंजमेंट करा, तर केली असते त्या माणसाने. काय हे करण्यामागं ख्रिस्ताला काहीतरी समजवायचं होतं. काय समजवायचं होतं? वधस्तंभ किती आवश्यक आहे, रक्ताद्वारे आपलं शुद्ध होणं किती आवश्यक आहे, हे त्याला सुचवायचं होतं. आणि दुसरं, पाय धुवून त्याला त्यांची सेवा करणं किती मोलाचं आहे, एकमेकावर प्रीतीनं राहणं किती मोलाचं आहे, हे त्यांना समजवायचं होतं. जर हे कधी घडलं माहित आहे, याकरता आपल्याला लुकाच्या शुभवर्तमानात जावं लागेल. हे मोठं एक वेगळं आहे नाही का. हे वेगवेगळे शुभवर्तमानकार ज्यावेळेस एकत्र आले, प्रत्येकाने वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी लिहिल्या, पण ह्या जर तुम्ही एकत्र केल्या तर एक सुसंगत घटनेच्या प्रसंगाचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. त्या ठिकाणी वादिवाद होता, कोण मोठा. आंद्रिया म्हणतोय की प्रथम पाचारण मला झालं, मी मोठा. योहान म्हणतो ख्रिस्त माझ्यावर प्रेम करतो, मी मोठा. पेत्र म्हणतो राज्याच्या किल्ल्या माझ्याकडे आहे, मी मोठा. यहुदा म्हणतो माझ्याकडे खजिना आहे, मी मोठा. त्या माडीवर ज्या उद्देशाने ते एकत्र झाले, त्यावेळेस या लोकांची अंतःकरणं गर्वाने गलिच्छ झाली. यांची नुसते पाय गलिच्छ नव्हते, तर त्यांचं अंतःकरणही गर्वाने गलिच्छ झालं होतं. आणि अशा वेळेस ख्रिस्त त्यांना आपल्या वागण्यातून खरं मोठेपण समजण्याकरता हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की तो पाय धुत आहे. आणि तो तर त्यांना म्हणतो लूक 22 आणि 27 मध्ये, मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यांसारखा आहे. पाय धुण्याचं दुसरं कारण महत्वाचं होतं प्रियांनो, वधस्तंभाची आवश्यकता. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुणं हे किती मोलाचं आहे, हे त्यांना समजवायचं होतं. तुम्ही म्हणाल तिथं तर कुठं असं आम्हाला दिसत नाही. पेत्राचं संभाषण, पेत्राबरोबर झालेलं संभाषण ऐका. जर मी हे तुला करू, तू मला हे करू दिलं नाहीस तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही. काय बोलते ख्रिस्त? माझ्याबरोबर वाटा नाही याचा अर्थ येशू ख्रिस्त जे काही करत होता ते फक्त त्या पाय धुण्यापर्यंत मर्यादित नव्हतं. हे भविष्य करत होतं आणि त्याला हे पण सांगितलं की मी काय करतो हे तुला पुढे कळेल. म्हणजे वधस्तंभावरील दुःख सहन आणि त्याद्वारे त्यांना पापशालन जे मिळणार आहे त्याविषयीचं हे एक सिम्बॉलिझम म्हणा किंवा एक प्रतीक या ठिकाणी बात आहे. योहानाची भाषा तुम्ही बघा, योहान शुभवर्तमान, योहानाची भाषा सिम्बॉलिक आहे आणि ते कधी कधी समजणं कठीण आहे. आणि या ठिकाणी देखील तो सिम्बॉलिकच, नुसतं ख्रिस्त नाही तर योहानाने ते सिम्बॉलिक ठेवलेलं आहे. तुम्ही बघा येशू ख्रिस्ताच्या आयुष्यात म्हटलं, जर कोणी माझं शरीर खातो, जर कोणी माझं रक्त पितो, हे सिम्बॉलिक आहे हो, हे ॲक्च्युअल नाही आहे. आणि तसाच प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मग या रक्ताने शुद्ध झालेले जे आपण निवडलेले स्वकीय ख्रिस्ताचे
या लोकांनी वधस्तंभानंतर रक्ताने शालन झालेले, पवित्र झालेले हे लोक, ज्यांची पापं धुतली गेली, या लोकांनी या जगात कसं वागावं हे त्यांना शिकवावं, याकरता हा दुसरा उद्देश. म्हणून त्यांनी त्यांचे पाय धुतले. कारण रक्ताने शुद्ध झालेली ही मंडळी खऱ्या अर्थाने चर्च होतं. आणि म्हणूनच पुढे इपिस्करास पत्रात आपण बघतो की या मंडळी करता त्याने आपलं रक्त ओतलं. या रक्तातून मंडळीचा जन्म झालेला आहे आणि ती मंडळी त्या तत्कालीन प्रसंगात शिष्य होते आणि आज आपण आहोत. आपण शरीर म्हणून या शरीरातील लोकांनी ख्रिस्ताचे रक्त दिसलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. मग पहिला उद्देश, त्याला म्हणूया स्पिरिच्युअल क्लिन्झिंग, आध्यात्मिक शुद्धता. त्यांनी काय केलं? गंगाळात पाणी ओतलं आणि शिष्याचे पाय धुवू लागला आणि नंतर शब्द आहे रुमालाने तो पुसू लागला. आता तुम्हाला कळेल की रुमाल या शब्दाचा अर्थ काय. धुणं एक क्रिया आहे, पुसणं ही दुसरी क्रिया आहे. धुतल्यानंतर काहीतरी राहू शकतं, पण पुसल्यानंतर ते संपूर्ण नष्ट होतं. ख्रिस्ताने आपली पापं नुसती धुतली नाही तर ती पुसून काढून टाकली. हे आपल्याला ध्यानात आलं पाहिजे. कधी कधी हे छोटे छोटे शब्द पवित्र शास्त्रातले आम्हाला समजायला कठीण वाटतात, पण हे शब्द त्या पवित्र शास्त्रात याकरता आहे की आम्हाला त्याचा अर्थबोध व्हावा. हा रुमाल, कदाचित आपल्याला वाटेल रुमाल एवढं मोठं आहे, त्या काळी रुमाल वापरत असत, पण या रुमालामध्ये एक लक्षात घ्या, ज्यावेळेस रुमालाने पुसलं जातं त्या रुमालाला त्या शरीरावरची, पायावरची घाण लागते. आणि आपल्या जीवनातही तसंच होऊ शकतं आणि ख्रिस्तानी देखील तेच केलं. आपली पाप धुत असताना ही आपली पाप त्यांनी आपल्या शरीरावर घेतली. तो आपल्यासाठी साक्षात पाप झाला, जसं रुमाल करत. आणि मग नेहमीप्रमाणे पेत्राने आक्षेप घेतला. खरं म्हणजे आपण या पेत्राचे आभार मानायला पाहिजे. बरं, थोडा उतावळा होता, कधी कधी आधी बोलून जायचा, नंतर विचार करणाऱ्यापैकी होता. पण जे काही त्यांनी विचारलं ना, त्यामुळे आपल्याला बरेच पवित्र शास्त्रातील सत्य आज आपल्या समोर आहेत, फक्त पेत्रामुळे. लेट अस से थँक्यू पीटर. आणि त्यांनी काय म्हटले? आपण माझे पाय धुता? आपण माझे पाय कधीही धुवायचे नाही. किती ब्लंट. नाही, कधी नाही, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधी नाही. आणि धुवायचेच असेल तर पूर्ण स्नान घाला ना. पेत्र या प्रसंगाकडे, एक छोटा प्रसंग, पाय धुण्यापलीकडे बघत नव्हता. ख्रिस्ताला अर्थबोध द्यायचा होता पेत्राद्वारे इतर शिष्यांना की हे नुसतं हात पाय धुणं नाहीये, यापेक्षा अधिक अर्थ त्याला आहे. पेत्राने देवाच्या सेवेचा आणि वधस्तंभाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी नाकार करण्याचा प्रयत्न केला. आणि हे पेत्राकरता काही नवीन नव्हतं. या आधीही देखील त्याला वधस्तंभाच्या विरुद्ध तो बोलत होता. आणि ख्रिस्ताला त्याला सांगावं लागलं, अरे सैताना, माझ्यापासून निघून जा. जी परिस्थिती पेत्राची होती तीच परिस्थिती दुसऱ्या शिष्यांची होती. त्यांना वधस्तंभ कळला की नाही तोपर्यंत याविषयी काही सांगता येणार नाही. तुम्ही 12व्या अध्यायात तुम्ही 2दा ख्रिस्ताने आपल्या भविष्य केलेलं आहे. तो म्हटले, गव्हाचा दाना मेल्याशिवाय किंवा मला वधस्तंभ उंच केल्याशिवाय. हे इतकं बोलून देखील त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नव्हता.
आणि म्हणूनच त्यांनी पेत्राला म्हटलं, मी जर तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. याचा अर्थ आहे, प्रिय मंडळी, नुसतं धुणं नव्हतं, अर्थबोध होता, मर्म होतं. आणि ते मर्म आणि सत्य हेच होतं की आमचं पापाचं क्षालन होण्याकरता ख्रिस्ताच्या रक्ताची गरज आहे. आम्ही धुतले जाण्याची गरज आहे. पापापासून शुद्ध होण्याची गरज आहे. पहिले योहान 1:7 म्हणतं, त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. पहिले योहान 1:9 म्हणते, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या सर्व पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. ख्रिस्ताचं रक्त आम्हाला शुद्ध करतंय आणि याचं प्रामाणिक दर्शन या ठिकाणी ख्रिस्त रूपकाच्या द्वारे, प्रतीकाच्या द्वारे त्यांना करून देतो आहे आणि त्यांना समजवतो आहे. इब्री 9:22 होता, रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा नाही. कदाचित त्या क्षणाला आहे कोणत्याही शिष्याला हे कळलं नाही, पण नंतर आपण वाचतो की त्यांना हे कळलं, त्यांना हे आठवलं. आणि सगळ्यात वैशिष्ट्य याच्यात बघावं, येशूने यहुदाचे पण पाय धुतलेत. काय? यहुदाचे पाय धुतले? शत्रू, तो त्याला धरून देणारा? होय, पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं त्याचे देखील पाय धुतले. देवाचं आमंत्रण, पापापासून शुद्ध व्हा, पापाची क्षमा मिळवा, हे सगळ्यांकरता, शत्रूंकरता, मित्रांकरता आजही तेवढंच प्रामाणिक आहे. देव भेदभाव करत नाही. ख्रिस्ताने भेदभाव केला नाही, परंतु यहुदाने वधस्तंभ, ख्रिस्ताचं दुःख सहन, रक्ताने मिळणारं शालन पापापासून अमान्य केलं. पाय धुवून देखील, ख्रिस्ताच्या प्रयत्नानंतर देखील तो देवाच्या कृपेपासून दूर गेला. माझ्या प्रिय मंडळी, आज आपण आपल्या शत्रूंचे पाय धुणार आहोत का? आपल्या मंडळांमध्ये आपण एकमेकाचे पाय धुतो, जे जवळपास स्वच्छ असतात, मोज्यात असतात, बुटात असतात. पण कधीतरी आपण आपल्या शत्रूंचे, ज्यांचं तुमचं पटत नाही, त्यांचे पाय धुतलेत कधी? एक कळू शकतं. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा येशू ख्रिस्त त्यांचे पाय धुत होता आणि खाली बसलेला होता, कारण ते वर बसलेले होते, त्या पायाजवळ येशू ख्रिस्ताचं काय होतं? तोंड होतं. जर त्यांना करायचंच होतं तर ते लाथ मारू शकलं असते आणि निघून जाऊ शकले असते. रिस्क आहे ना. कुणाचे पाय धुणं ही रिस्की जॉब आहे. कुणाची सेवा करणं हे रिस्की आहे, कारण प्रत्येक जण योग्य प्रतिसाद देईल असं नाही. यहुदाने तेच केलं. मग आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. पहिलं अर्थबोध, स्पिरिच्युअल क्लिन्झिंग, पापापासून आमची शुद्धता. आणि त्या काळी अनेक अर्थबोध, अनेक महत्त्वाची सत्य त्यांनी दिलेली आहे की आम्हाला आमच्या तारणाकरता दररोज झगडावं लागणार आहे. आम्ही शुद्ध आहोत, वचनाद्वारे शुद्ध झालेले आहोत, परंतु अस्वच्छ होण्याचा धोका सदैव राहणार आहे. म्हणून त्यांनी सांगितले फक्त पाय धुवायचे, कारण ते अस्वच्छ आहेत. मला माहित नाही आज आपलं काय अस्वच्छ आहे. अंतःकरण, मन, आपण ठरवायचं आहे. आपल्या जीवनातील ते अस्वच्छ ठिकाण काय आहे, ते पाप काय आहे, तुम्हाला आणि मला माहित आहे, ते धुवायचं आहे. मग आता दुसरं आहे, जर आपण रक्ताने शुद्ध झाले आहोत, रक्ताने ख्रिस्ताने आपले पाय धुतलेले आहे, आपले अंतःकरण धुतलं आहे, आपलं संपूर्ण जीवन धुवून काढलं आहे. मग येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? दुसरा मुद्दा,
लोकांच्या खंडणी देण्याकरता आणि सेवा करण्याकरता. आणि तो उद्देश तो आता या ठिकाणी पूर्ण करत आहे. आणि तो त्यांना सांगतो आहे, त्या गर्वाने फुगलेल्या अस्वच्छ पाया आणि अस्वच्छ मनाच्या लोकांना तो भोजनावर उठला, त्याने आपले बाह्य वस्त्र काढून ठेवले. बाह्य वस्त्र काढून ठेवले. देवाच्या मंडळी, या शब्दाकडे मला थोडं तुम्हाला घेऊन जायचं आहे. साहजिक आहे, तुम्ही म्हणाल अहो त्या ठिकाणी त्याला ज्यावेळेस पाय धुवायचे आहेत, अस्वच्छ व्हायचं, अंगावर डाग पडण्याची, पाणी उडण्याची शक्यता आहे, त्यांनी बाह्य वस्त्र काढून ठेवले म्हणजे काय? त्याच्यात काही अर्थ असू शकतो का? होय मंडळी, देवाच्या वचनातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे, तो निरर्थक वापरण्यात आलेला नाही. येशू ख्रिस्ताचे बाह्य वस्त्र काय होते यावर मी चर्चा करणार नाही. पण एक निश्चित, एक अंगरखा होता आणि कदाचित 4 भाग असलेलं एक आतलं अंतर्वस्त्र असू शकतं, जे शिपायांनी 4 वाटे करून वाटून घेतलं. पण निश्चितच तो मौल्यवान जगा होता, अंगरखा होता. आणि हे त्यांनी बाह्य वस्त्र काढून ठेवले. काय वाटतं, काय अर्थ आहे त्यामध्ये? बाह्य वस्त्र जे आपला कपडा असतो ना, यावर आपली ओळख अवलंबून असते. सूटबुटात असले की आपण त्याला साहेब म्हणतो. धोतर आणि पांढरा शर्ट किंवा नेहरू शर्ट घातले की आपण त्याला मिनिस्टर, काय म्हणतो का, मिनिस्टर होतोय का बाबा, MLA होतोय का? याचा अर्थ कसं, कुठंतरी पोलीस शिपायाचा ड्रेस वेगळा, मिलिटरीचा ड्रेस वेगळा, आणि कपड्यावरून आपली ओळख पटते आहे ना. येशू ख्रिस्ताची ओळख कपड्यावरून काय होती हो? त्याच्या बाह्य वस्त्रावरून. तो प्रभू आणि गुरु होता. आणि तेच त्यांनी शिष्याला म्हटलं, तुम्ही मला प्रभू आणि गुरु म्हणतात कारण तो मी आहे. येशू ख्रिस्ताची प्रभू आणि गुरु म्हणून ओळख होती. पण पाय धुण्याच्या वेळेस ख्रिस्ताने आपली ओळख बाजूला काढली. आता तो पाय धुताना ना तो गुरु म्हणून धुत आहे, ना प्रभू म्हणून धुत आहे. त्याने ते बाजूला ठेवलं. ते मोठेपण, ते स्टेटस सगळं बाजूला काढून ठेवलं. यालाच म्हणतात सेवा करणं. पाय धुणं म्हणजे पाणी ओतताना धुणं नाही. सॉरी मंडळी, हे जर तुम्ही नुसतं तेवढ्यापुरतं मर्यादित असेल ना, तर यावर विचार व्हावा. बाह्य वस्त्र काढून ठेवले म्हणजे माझ्यातला मीपणा, माझी ओळख, माझं मोठेपण, माझं स्टेटस सगळं बाजूला काढून सेवा करावे लागते. याला म्हणतात नम्र होणं. आपलं स्टेटस त्याग करणं, आपले मोठेपण त्याग करणं, याला नम्रता म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाचं होतं प्रियांनो, जर तुम्ही मार्काचा शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 56वा वचन, 5वा अध्याय 27 आणि 28 वचनात बघितलं तर या झग्याला ज्या ज्या लोकांनी स्पर्श केला ते सर्व बरे झाले. इवन ती रक्तस्राव असलेली स्त्री देखील. म्हणजे या झग्यात सामर्थ्य होतं, दैवी देवाचं सामर्थ्य होतं. कारण ज्याच्या अंगावर हा जगा होता तो साक्षात देव होता. आणि हे सर्व असतानाही ख्रिस्ताने आपलं सामर्थ्य, आपलं मोठंपण, आपलं देवत्व सगळं बाजूला करून तो तुमच्या आणि माझ्यासारखा एक झाला. जे फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 6 आणि 7 वचन म्हणतोय की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्यांनी दासाचं स्वरूप धारण केलं. त्यांनी बाह्य वस्त्र काढून ठेवले आणि दासाचं स्वरूप धारण केलं. पाय धुवायचे असतील, सेवा करायची असेल, दास होऊन करावं लागेल. पण पवित्र शास्त्र काय म्हणते? पवित्र शास्त्र म्हणतो आता प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. तुमच्या या करण्यामध्ये प्रीती देखील असली पाहिजे आणि त्यामुळे आपण एकमेकाचे दास झाले पाहिजे. या ठिकाणी कोणी बिशप नाहीये, कोणी मालक नाहीये, कोणी पास्टर नाहीये, कोणी बॉस नाहीये. आपण एकमेकाचे दास आहो, ही आपली पहिली ओळख आहे.
आणि त्याने आपलं एक महत्त्वाचं जे सांगितलं की तुम्ही मला प्रभू म्हणता, गुरु म्हणता, तरी देखील मी तुमचे पाय धुतले, तसे तुम्ही करा. ख्रिस्ताला सांगायचं आहे, एकमेकाची सेवा करायला जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, मोठेपण पाहिजे असेल, तर तुम्हाला आधी चाकर व्हावं लागेल. एकमेकाची सेवा करावं लागेल. तुमचं मोठेपण तुमच्या हुद्द्यावर, तुमच्या पैशावर, तुम्ही कोण आहात यावर अवलंबून नाही. तुमचं मोठेपण अवलंबून आहे. तुम्ही किती नम्र आहात आणि तुम्ही काय करत आहात. आणि असं म्हटलेलं, तुम्ही एकमेकाचे पाय धुवा. मी विचार करतो, जर येशू ख्रिस्ताने म्हटलं असतं, आता मी तुमचे पाय धुतले, तुम्ही पण माझे पाय धुवा, मला वाटतं ताबडतोब लाईन लागली असते सगळ्या शिष्याने. आणि पेत्र पहिला गेला असता, हा मी धुतो. पण इट वॉज अ शॉक ट्रीटमेंट. ख्रिस्ताने तसं म्हटलं नाही. ख्रिस्ताने म्हटलं, एकमेकाचे पाय धुवा. जसे मी केले तसे तुम्ही एकमेकाचे पाय करा. ख्रिस्ताने सिद्धांत कमी, थिओलॉजी कमी, किती जास्त दिले. मी केलं, तुम्ही करा. मी जर करू शकतो, तुम्ही का नाही करू शकत. आपल्याला कारण देता येणार नाही, कारण ख्रिस्ताने ते केलंय. सेवा करणं हा फार मोठा शब्द आहे, पण त्याकडे आजकाल दुर्लक्ष होत आहे. मी मग सांगितलं, 37 वेळा हा शब्द डायकोनिया या अर्थाने आलेला आहे आणि त्याचा अर्थबोध पण सांगितला. आणि मग ही सेवा जर करायची असेल, तर जर ख्रिस्ताने केलं, त्याला कळवळ आलं, त्याला प्रेम आलं, त्यांनी भोजन दिलं, त्याने जेवण दिलं, लोकांचे प्रश्न सोडवले आणि त्यांच्यासाठी मरण सोचलं, हे सगळं आपल्याला करावं लागेल. याला सेवा म्हणतात. इतरांचे पाय धुणं म्हणजे त्यांची सेवा करणं. आणि हे कसं अवलंबून आहे, जसं ख्रिस्ताने केलं तसं आपण एकमेकाचे करायचे आहे. आपलं स्टँडर्ड ते करण्याचं काय आहे, तो स्तर कोणता आहे. जसं ख्रिस्ताने केलं, गुरु आणि प्रभू आहे म्हणून तरी देखील त्यांनी हे केलं, तसं आपण करायचं आहे. सेवा आपण जर कुणावर करायची असेल, कुणाची सेवा करू शकतो, ज्याच्यावर आपली प्रीती आहे. म्हणून आपण 34 आणि 35 वचनाकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि त्या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे, आणि महत्वाचं वचन आहे ते 34 आणि 35. मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. तुम्ही एकमेकावर प्रीती असले म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. गलती 5:13. तुम्हाला एकमेकाचं दास व्हायचं आहे, एकमेकाची सेवा करायची आहे, एकमेकाचे पाय धुवायचे आहे. प्रीतीशिवाय हे शक्य नाही. म्हणून या ठिकाणी हे 34 आणि 35 वचन अत्यंत मोलाचा संदेश आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. आपल्या सेवेचा गाभा प्रीती, प्रेम हे असं पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय, वी शुड सर्व वन अनदर विथ लव. जर आपण प्रीतीने हे केलं तर आपण नियमशास्त्र पूर्ण केलं आहे असं म्हटलेलं आहे. काय असते होय प्रेम, प्रीती, लव? मला माहित नाही. पवित्र शास्त्रामध्ये त्यांनी प्रेमाऐवजी प्रीती शब्द वापरला. मी काही माझ्या मित्रांना विचारायचा प्रयत्न केला, पण ते म्हटले की प्रेम हा असा शब्द इतका, म्हणजे ज्याला म्हणतो ना, दूषित शब्द झालेला आहे. युज्ड अँड मिसयुज्ड अँड अब्यूज शब्द आहे. याचा भरपूर दुरुपयोग झालेला आहे. आपण बिर्याणीवर प्रेम करतो, नाही का, आय लव्ह बिर्याणी. मी कुत्र्यावर प्रेम करतो, आय लव्ह माय डॉग, आय लव्ह माय वाईफ, आय लव्ह माय जॉब. शेवटी हे जे प्रेमाचे प्रकार आहे, याच्यामध्ये खरं प्रेम कळतं का? बायकोवरचं प्रेम आणि कुत्र्यावरचं प्रेम सेम असू शकतं का? बिर्याणी खाण्याचं प्रेम किंवा आपल्या मुलांवर केलेलं प्रेम सेम असू शकतं का?
आणि याची तुलना आपण देवाच्या प्रेमाशी करू शकतो का? नाही. कारण सर्वसाधारणतः प्रेमाची व्याख्या जी आहे ती असं म्हटलेलं आहे, इंटेन्स इमोशनल अटॅचमेंट किंवा अफेक्शन, म्हणजे तीव्र भावनिक आपुलकी किंवा आवड. इमोशन बेस्ड असतं ते. प्रेमात इमोशन असाव्यात, परंतु जर इमोशनमुळे जर प्रेम करणार असो तर त्याला आम्ही लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतो. खरं म्हणजे ते फार खतरनाक प्रेम आहे. हे जे कारण त्यामध्ये विचार नसतो. आणि मला आठवतं ते एक गाणं आहे, त्या प्यार क्या नहीं जाता हो जाता है. हा योग आहे, ऍक्सिडेंट आहे प्रेम करणं. पवित्र शास्त्रानुसार योगायोग नाही, हे भावनिक उत्तेजना नाही आहे. त्याचं वेगळेपण आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. 3 प्रकारचे प्रेम आहेत असं पवित्र शास्त्र सांगते, किंवा ग्रीक लोक सांगत होते, अर्थात त्यापेक्षा जास्त पण आहेत. फिलिओ, इरोस आणि अगापे. फिलिओ ब्रदरली लव, फ्रेंड्स. इरोस रोमॅन्टिक लव. आणि अगापे दैवी प्रीती. येशू ख्रिस्ताने 34 आणि 35 मध्ये जो शब्द वापरला, इव्हन जो पेत्राच्या बरोबर बोलताना पुढे वापरला, तो शब्द होता अगापे. आपल्याला जे प्रेम करायचं आहे ते प्रेम जाणून घ्या, ते प्रीती जाणून घ्या. त्याचं नाव आहे अगापे. हे बिर्याणीवर, कुत्र्यावर, मांजरावर केलेलं प्रेम नाही, हे देवाचं मनुष्य जातीवर केलेलं प्रेम आहे. आणि त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते केअरिंग असतं, काळजी करतं, ते सेल्फ गिव्हिंग आहे, स्वतःला रित करतं, त्यामध्ये कमिटमेंट असते आणि ते अनकंडिशनल असतं, अट रहित विरहित असतं ते. नाहीतर आपले प्रेम, तू हे करशील तर मी हे करीन, इफ यू गिव्ह मी दिस आय विल लव्ह यू मोर अँड मोर. तसं नाही आहे. या प्रेमाला जर कळायचं असेल, जे प्रेम ख्रिस्त आम्हाला सांगतो की आपण एकमेकावर करायचं आहे, ते प्रेम ज्याला अगापे प्रेम म्हणतात, त्या प्रेमाचा स्रोत, उगम आहे स्वतः साक्षात देव. याला तुम्ही कुठंच कम्पेअर करू शकत नाही. आपण सहज म्हणतो ना, देव प्रीती आहे. देव वधस्तंभावर मरण त्याने केलं म्हणून तो आपल्या प्रीती करतो, अशातला भाग नव्हता. येशू ख्रिस्त वधस्तंभावर यज्ञ होण्याच्या आधी एकमेकावर प्रेम करत होते. कारण प्रेम करायला एकटा माणूस एकट्यावर प्रेम करू शकत नाही. हा त्रैक्य देव होता. आणि 17व्या अध्यायात जर तुम्ही म्हणता, जी प्रार्थना आहे त्यावेळेस तो म्हणता की तू पृथ्वीच्या स्थापनेआधी तू माझ्यावर प्रेम केलेलं आहेस. म्हणजे ख्रिस्ता देवाचं प्रेम हे अनादि अनंत कालाचं आहे. हे आपण निर्मितीच्या पूर्वीचं आहे. कारण ते तिघं होते, ते एकमेकावर प्रेम करत होते. आणि प्रेम करत होते म्हणून जर तुम्ही बघाल, जे पिता सांगतो तो ते करत होता, आणि त्याने ते सांगितलं ते पवित्र आत्मा करत होता. त्यामध्ये एकमेकाविषयी आदर होता, एकमेकाला सबमिशन होतं. याला प्रीती म्हणतात. आणि याविषयीचा सगळ्यात चांगला शास्त्र भाग आहे 1 कोरिंथ 13वा अध्याय. जरूर वाचा. प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि त्या अध्यायामध्ये 15 गुणधर्म दिलेले आहेत. 15 गोष्टी जे प्रीती करतं. आणि ह्या 15 गोष्टी प्रीती काय करतो? पैसा देत नाही, गाडी देत नाही, आमचे एकमेकाचे संबंध सुधरवतं. हे रिलेशनल व्हॅल्यू असलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यापैकी काही मी तुम्हाला सांगेल. त्यामध्ये प्रीती सहनशील असते, परोपकारी असते, हेवा करत नाही, बडाई मारत नाही, फुगत नाही, स्वार्थ नाही, सहन करते, त्यामध्ये आशा आहे आणि धीर आहे. या सर्व गोष्टी, जवळजवळ 15 गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला एकमेकांचे, ज्याला रिलेशनल व्हॅल्यू ज्याला म्हणतो, एकमेकाच्या संबंधात प्रगती करणारी, सुधारणा करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात. त्याला म्हणतात प्रीती.
म्हणून ते सर्वश्रेष्ठ दान आहे आज, आणि हे दान टिकाऊ आहे, फार मोलाचं आहे प्रियांनो. ही दैवी प्रीती आहे. मग आता प्रश्न आहे, येशू ख्रिस्ताने आम्हाला एकमेकावर प्रीती करायला का सांगितलं? का? कशासाठी? पहिली गोष्ट, त्याच्या रक्ताने आपण शुद्ध झाले आहोत. त्याने आपल्याला धुतलेलं आहे. रक्ताने पावन झालेले विकत घेतलेली मंडळी, जे तुम्ही त्याचा अविभाज्य भाग आहात, त्याने आपल्यावर प्रथम प्रीती केली. म्हणून आता आपण त्याच्यावर प्रीती करायची आहे, आणि त्याचं प्रमाण हे आहे की आपण एकमेकावर प्रीती केली पाहिजे. प्रीती पाळणं करणं म्हणजे पूर्ण नियमशास्त्र पाळणं, असं रोमकरास पत्र 13वा अध्याय 10वं वचन सांगतंय. आणि जर आपण प्रीती केली तर आपण ख्रिस्ताचं आज्ञापालन करतो, असं योहान 14:15 मध्ये म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, आपण एकमेकांवर प्रीती का करावी? हा एकमेकावर शब्द फार महत्वाचा आहे प्रियांनो. एकमेकावर पवित्र शास्त्रामध्ये, विशेषतः नवीन करारात, एकमेकाबरोबर हा शब्द 36 वेळा आलेला आहे. का? मी माझ्यावर प्रेम नाही करू शकत? नाही. प्रीती हे नेहमी रिलेशनवर असते, संबंधावर आधारित आहे. त्रैक्य देव एकमेकावर प्रीती केले कारण ते 3 आहेत, एकमेकावर ते प्रीती करू शकली. आणि पवित्र शास्त्रात वन अनादर किंवा एकमेकावर हा शब्द 36 वेळा आलेला आहे. काही ठिकाणी म्हटलं एकमेकावर प्रीती करा, एकमेकाची क्षमा करा, एकमेकाचे सहन करा, एकमेकाबरोबर कनवळ व्हा, एकमेकाबरोबर समेट करा, एकमेकाला बरोबर कबूल करा. आपल्या संबंधाकरता ते फार महत्वाचं आहे. आणि कशी प्रीती कराल हो? चर्चमध्ये भेटले की हॅलो ब्रदर, हाऊ आर यू? नाही नाही नाही, ती प्रीती नाही हो. करा, तुम्ही हक करायला माझा सेकंड करा, माझं काही ऑब्जेक्शन नाही, पण तू नाटक करू नका. आणि नाटक घडतं म्हणून तर पवित्र शास्त्र सांगतोय 1 योहान 3:18 मध्ये, तुम्ही कृतीने व सत्याने कशी प्रीती करायची? कृती, ॲक्शन. तो जर दुःखात आहे, धावून गेलात कधी? त्यांनी जर त्याचं काही चुकलं तर सत्य त्याला समजून सांगितलं, स्पष्ट बोललात की नाही? मित्राला कसं सांगायचं? आणि म्हटलेलं आहे शब्दानी किंवा जीवेने नाही. हॅलो ब्रदर, गुड मॉर्निंग ब्रदर, प्रेज द लॉर्ड ब्रदर, काय हरकत नाही बोलायला. पण शब्द आणि जीवा यापेक्षा मोलाचा आहे. तुमच्या प्रेज द लॉर्ड आणि हॅलो ब्रदर पेक्षा सगळ्यात मोलाचं जे आहे ते आहे तुमची कृती आणि त्यामध्ये असलेलं सत्यपण. सत्यता, दांभिकपणा नसला पाहिजे. फार मोलाचं आहे. आणि हे जर आपण केलं तर ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझे शिष्य व्हाल. आयडेंटिटी, ओळख. त्या ठिकाणी शिष्यत्व किंवा डिसायपलशिप याविषयी स्पष्ट सांगितलं आहे. आज डिसायपलशिप किंवा शिष्यत्व यावर बरेच वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार होतात. आणि शिष्यत्वामध्ये, डिसायपलशिपमध्ये आम्ही काय सांगतो? आपण भरपूर प्रार्थना करावी, आपण भरपूर देवाचं वचन वाचावं, आपण देवाच्या बरोबर राहावं, एक आपली स्वतःची आध्यात्मिकता यावर आपण जोर देतो. पण पवित्र शास्त्र या ठिकाणी म्हणतंय तुमची शिष्यत्वाची ओळख ती आहे. तुम्ही तुमच्या घरात काय करता हे नाही, तर तुम्ही एकमेकाबरोबर कसं वागता ते शिष्यत्व खरं शिष्यत्व आहे. तुम्ही आज स्वतःला जर आपण ख्रिस्ती म्हणवत आहोत, तुम्ही किती वेळेला प्रार्थना करणं हे गौण आहे. कितीदा पवित्र शास्त्र वाचून पूर्ण केलं हे गौण आहे. महत्वाचं आहे आपण एकमेकाबरोबर ते अगापे प्रेम करतो का? आणि ते जर आम्ही करत नाही तर आम्ही नम्र नाही. आणि जिथं नम्रता नाही तिथं दुफळी आहे.
कारण नम्रतेमध्ये आयदर ऑर, जर तर असतं, आणि ते जिथं इगो येतो तिथं दुफळी होते. येशू ख्रिस्ताची शेवटची प्रार्थना 17व्या अध्याय जर तुम्ही बघितली तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, 17वा अध्याय 26वा वचन, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी. जी प्रीती देवा तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी. ख्रिस्ताच्या शेवटची प्रार्थना, जी पाळकीय प्रार्थना, त्याचं संबोधन, शेवटचे शब्द होते, देवा यांच्यावर प्रीती कर आणि जी प्रीती तू माझ्यावर केली ती प्रीती यांना दे आणि त्यांनी त्यात वाढावं. ही आहे आपली गरज. थोडक्यात माझ्या प्रेम मंडळी, शिष्याचे पाय ख्रिस्ताने तर धुतलेत. 2 गोष्टी आमच्या पुढे आणल्यात. एक गोष्ट, देवाबरोबरचं आमचं नातं सरळ होणं जरुरी आहे. पापामुळे आमचं आणि देवाच्या संबंधामध्ये जी आडभिंत निर्माण झाली, ख्रिस्ताच्या रक्ताने ती आडभिंत निघून गेली आणि आपण आज देवाजवळ आलो आहोत. आणि दुसरं आहे, जे आपण त्या रक्ताने शुद्ध केलेले लोक आहोत. जर आपण एकमेकावर प्रीती करतो तर आपण एकमेकाचे पाय धुणं महत्त्वाचं आहे. पाय धुणं याचा अर्थ आहे एकमेकाची सेवा करणं. टू सर्व इच अदर, अनकंडिशनल लव, एकमेकावर प्रेम. तुम्हाला माहिती आहे, पहिल्या शतकामध्ये ज्यावेळेस ही मंडळी, छोट्या छोट्या मंडळ्या वाढत होत्या, त्या लोकांना ते मोठं नवल वाटत असं की हे लोक आपल्या एकमेकासाठी एवढ्या पोटतिडकीनं प्रार्थना करतात, एकमेकावर प्रेम करतात, विधवांची काळजी घेतात, एकमेकांचं सगळं काही त्यांचं सामायिक होतं आणि त्यामुळे मंडळ्या एक होत्या. आज आमच्या मंडळ्या फुटत आहेत. पाळकीय प्रार्थनेमध्ये ख्रिस्ताची एकच इच्छा होती की त्यांनी एक व्हावं. जे मी निवडले त्यांनी एक व्हावं. आज आम्ही एकत्र राहू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मंदिरात एकत्र येतो, ईस्टरला एकत्र येतो, मोठ्या प्रोग्रामला एकत्र येतो, पण आम्ही एक नाही. कारण एकमेकाची सेवा करण्याची वृत्ती, तो दृष्टिकोन, एकमेकाचे पाय धुण्याचा दृष्टिकोन आम्ही विसरलो आहोत. किती साधं आणि सोपं यातून आपल्याला त्यांनी समजून सांगितलं. ख्रिस्ताने जाण्याआधी केलेली प्रार्थना आणि दिलेलं हे शिक्षण, या दुःख समय पर्वात आपण त्यावर विचार करणार नाही का? आज आम्हाला गरज आहे हातात तो रुमाल घ्यायची. रुमालाची गरज आहे आज आम्हाला. जे आमचं जीवन आहे, जी आमची सेवकाई आहे. कदाचित ही सेवा करत असताना जसं रुमालावर डाग पडतील, तुमच्या जीवनावर देखील चॅलेंजेस येतील. तुम्ही केलेली प्रत्येक सेवा योग्य बनली जाणार नाही. ते डाग सहन करावे लागतील. ही रिस्क आम्हाला घ्यावं लागेल. येशू ख्रिस्ताचा रुमाल घेणारे आज जगात आहेत का मला माहित नाहीत. पण येशू ख्रिस्ताचा पोशाख घेणारे भरपूर मिळतील. येशू ख्रिस्ताचा पोशाख विकत घेणारे, चिठ्ठ्या टाकणारे, इवन वधस्तंभाच्या पायथ्याशी होते. ख्रिस्ताचं सामर्थ्य आम्हाला पाहिजे. हिलिंग पॉवर आम्हाला पाहिजे. ख्रिस्ताचं मोठेपण आम्हाला पाहिजे. ख्रिस्ताचं ते मोठेपण आमच्या जीवनात घेण्याला पाहिजे. पण ख्रिस्ताचा रुमाल नको. अयोग्य करत होतो. आज आम्हाला ख्रिस्ताच्या त्या अंगरख्या मागं धावण्याऐवजी ख्रिस्ताच्या रुमालाकडे जाण्याची वेळ आली आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस नवीन मंडळ्या स्थापन होत होत्या पहिल्या शतकामध्ये, 2-2.5 वर्षात पूर्ण साम्राज्य, रोम साम्राज्य ख्रिस्तमय झालं. का?
कारण त्यांनी ख्रिस्ती लोक एकत्र प्रेमाने राहताना बघितली, त्यांची सेवकाई बघितली आणि रोमन साम्राज्य बदललं. आमच्यामध्ये आमची या सेवकाईमुळे, या रुमालामुळे, आमच्या या पाय धुण्याच्या दृष्टिकोनामुळे आम्ही आमचा समाज बदलू शकतो, आमचं राष्ट्र बदलू शकतो. ही जबाबदारी आहे तुमची आणि माझी. तुम्हाला आणि मला ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर पाप रक्त सांडून आम्हाला शुद्ध केलं. ती सेवकाई आम्ही मान्य जर केली असेल, ते धुणं आम्ही जर मान्य केलं आहे, वधस्तंभ जर आम्ही आज मान्य केलेला आहे, तर आज रुमाल हातात घेऊन सेवेकरता बाहेर नम्र होऊन जावं लागेल. हे शक्य आहे. ध्यानात ठेवा हा रुमाल, विसरू नका. आणि लवकरच इतर विषयावर संवाद साधण्याकरता मी परत येणार आहे. ध्यानात घ्या मंडळी, ख्रिस्ताच्या जीवनात या शेवटच्या पर्वात जे काही घडलं त्यामागे फार महत्त्वपूर्ण सत्य होतं. तो सांगण्याचा प्रयत्न मी करीत आहे. प्रत्येक ख्रिस्ताचं विधान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ते ध्यानात घ्या. तुम्हीशी जर एकमेकावर प्रीती कराल तर लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य. महत्त्वपूर्ण वाक्य. तुम्ही जर एकमेकाची सेवा कराल, महत्त्वाचं वाक्य आहे. जशी मी तुमचे पाय धुतले तसे तुम्ही एकमेकाचे पाय धुवा. जसा पिता पुत्र एकमेकावर प्रेम करतात तसं आपण एकमेकावर प्रेम करा. जसे ख्रिस्ताने आपल्या प्रेमाचं स्टँडर्ड वाढवणं आपल्या हातात आहे. हे कुत्रा मांजरावरचं प्रेम नाही आहे. हे कुठल्याही नोकरीवरचं किंवा लेकरावरचं साधं प्रेम नाही आहे. या प्रेमाला फार मोठं गहन खोली आहे आणि त्या प्रेमाची आपल्याला गरज आहे. आणि हे प्रेम जर जाणून घ्यायचं असेल ना मंडळी, वधस्तंभाच्या वाटेवर चालत राहूया. वधस्तंभाच्या पायथ्याशी ज्या दिवशी तुम्ही याल, आपलं हे पापाचं ओझं घेऊन, पापाची ही मोळी बांधलेली मोळी घेऊन याल, बघा जीवन बदलेल. तुमचंच नाही, सर्वांचं. तुम्ही ख्रिस्ताचा तो एक दिवा व्हायचा प्रयत्न करा. एक दिवा येशूचा. मला खात्री आहे देव आपल्याशी बोलणार आहे. आपण त्या वधस्तंभाच्या दिशेने जात आहोत. प्रवास फार आव्हानात्मक आहे. तुम्ही म्हणाल त्या 2021 वर्षापूर्वीच्या या प्रवासात माझं काय घेणं देणं आहे. प्रियानो, तो प्रवास जर झाला नसता तर आज आपण जिवंत नसतो. ख्रिस्ताचे आभार मानू की ख्रिस्ता हा प्रवास तू घेतलास रे. वधस्तंभाच्या वाटेवर तू चाललास. ख्रिस्ता आभार मानतो तुझे. खायला देतो, पियायला देतो, आभार मानण्यापेक्षा हा वधस्तंभ या वाटेवर तू चाललास देवा, आभार मानतो. नाहीतर खायला दिलं आणि पियायला दिलं हे चालणार नाही. गायला ठीक आहे, पण वास्तवता काय? वधस्तंभाच्या वाटेवर चालणं. प्रवास चालू ठेवूया. ख्रिस्ताचे अनेक महत्त्वपूर्ण विधानं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तो वधस्तंभ, यावर मी आज माझा भाग 3 घेऊन लवकरच तुम्हासमोर येणार आहे. क्रॉस ऑफ क्राइस्ट, द विजडम अँड द पॉवर ऑफ क्राइस्ट हा माझा विषय असणार आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ, त्याचं सामर्थ्य आणि देवाचं ज्ञान त्यामध्ये कसं आहे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. कित्येक लोकांना वाटतंय की वधस्तंभ कोणीतरी आमच्यासाठी मेलं, पण आमच्या जीवनात काय फरक पडणार आहे. दररोज लोक मरतात, कारण आम्हाला वधस्तंभ कळलाच नाही. म्हणून आपण येणाऱ्या दिवसात माझ्या 3ऱ्या भागात जाणून घेऊया त्या वधस्तंभाचं सामर्थ्य आणि वधस्तंभामध्ये अंतर्भूत असलेलं देवाचं ज्ञान. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
लवकरच भेटणार आहोत आपण. गरज आहे. वधस्तंभाच्या वाटेवरील हे तिसरं पुष्प घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे. त्याची लिंक आपण आपल्या मित्रांना द्या. कदाचित काय सांगता येतं, अनेक सेवक निर्माण होतील, मंडळांमध्ये ऐक्य निर्माण होऊ शकेल, आम्ही एकमेकावर प्रेम करायला तयार होऊ. मंडळी, देवबाप आपणास आशीर्वादित करो. थँक्यू सो मच ऐकल्याबद्दल. देवबाप आपणास आशीर्वादित करो. थँक्यू.